पावसाळा सुरू आहे आणि सकाळच्या चहा सोबत किंवा संध्याकाळच्या चहा सोबत गरमागरम भजी झाली असं होणार नाही। तर मित्रांनो, एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलोय तुमच्यासाठी, झटपट तयार होणारी कांदा भाजी। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य एकदम कमीत कमी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे कांद्याची गोळ भजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर मित्रांनो, आजची रेसिपी आपण नवीन कढईमध्ये तयार करणार आहोत। तर इथे आपण द इंडसवाले या ब्रँडचा टर्बो कोक 4 पीसेसचा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कुकवेअर कॉम्बो पॅक मागवलेला आहे। या पॅक मध्ये तुम्हाला कढई, त्याच्यानंतर त्याच्यावरचं झाकण, फ्राय पॅन आणि सॉस पॅन अशी तुम्हाला तिन्ही भांडे तुम्हाला मिळतात आणि सगळेच्या सगळे स्टेनलेस स्टील आहेत। त्याच्यामुळे यामध्ये कोणताही पदार्थ बनवला तर तो झटपट तयार होतो आणि कोणताही पदार्थ करपत नाही, चिटकत नाही। शिवाय आपल्या हेल्थसाठी सुद्धा यामध्ये बनवलेला कोणताही पदार्थ हेल्दीच तयार होतो। तर तुम्हाला आपल्या या किचनसाठी द इंडसवाली या ब्रँडचं हे जे कॉम्बो पॅक आहे, जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती कुपन कोड आलेला आहे। हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे आणि हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला 12% चा डिस्काउंट सुद्धा मिळेल। त्यामुळे कोणताही वेळ न घालवता पटकन मोबाईल घ्या आणि आपल्या किचनसाठी द इंडसवाली या ब्रँडचा टर्बो कोक 4 पीसेसचा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कुकवेअर कॉम्बो पॅक हे नक्की ऑर्डर करा। आपण ह्याचे बिल्ड क्वालिटी बद्दल बोलायचं गेलं तर बिल्ड क्वालिटी एकदम मजबूत आहे। हँडल सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियर आहे। त्याच्यामुळे ह्याचे हँडल कुठेही लूज किंवा यापासून सेपरेट होण्याचे चान्सेस येत नाहीये। त्यामुळे मी तुम्हाला हार्डली रेकमेंड करेल हे द इंडसवाली या ब्रँडचं कॉम्बो पॅक तुम्ही नक्की ऑर्डर करा। आणि मात्र हा जो कुपन कोड आलेला आहे स्क्रीनवरती, हा यूज करायला विसरू नका, कारण का 12% डिस्काउंट खास करून तुमची वाट पाहत आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपण पटकन साहित्यावरती एक नजर मारून घेऊया। इथे मी बारीकवालं बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर जिरे घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, ओवा, हळद, हिंग, चवीनुसार मीठ आणि इथे मी तळण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची आणि ही कोथिंबीर। आता हे बेसन आहे ना, ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आहे ना ते हलकं करून घ्यायचं आहे। आपण सोडा किंवा इनो काही नाही घालणार आहेत, तर आपण फेटून घेणार आहेत। जसं का आपण मेदू वड्याला कसं फेटून घेतो तसंच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। बरं, तर आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला, आणि पाणी सुद्धा आपल्याला जास्तीचा नाही घालायचं आहे। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ आहे ना फेटून घ्यायचं आहे। असं फेटून घेतलं ना पीठ, की इनो किंवा सोडा घालायची काही गरज नाही लागत, मस्त फुलून येतात भजी। हा म्हणजे आपण जेव्हा फेटतो त्याच्यामध्ये ती एअर क्रिएट होते ना। हो। तर आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला काय करायचं आहे, हा कांदा, मिरची हे सगळं साहित्य आहे ना ते या भज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जिरं घालूया, त्यानंतर हिंग, हा ओवा हातावर चुरून घ्यायचा आपल्याला, थोडीशी आपल्याला चिमूटभर मिरची पावडर घ्यायची आहे, नाही घातली ना तरी सुद्धा चालेल, हळद, चवीनुसार मीठ घालूया, हिरवी मिरची बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कांदा। आता कांदा ना मी 2 कपाला एकच कांदा घेतलेला आहे, म्हणजे जास्त कांदा नाही घालायचा आपल्याला, आणि ही कोथिंबीर। आता हे सर्व आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये कांदा, मिरची सगळं साहित्य मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता आपण भजी तळायला सुरुवात करूया। तर इथे बघा आपण कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि आपण द इंडस व्हॅली या ब्रँडची कढई सुद्धा मस्तपैकी घेतलेली आहे। आता या कढईमध्ये आपण गोल गोल भजी सोडूया।
आता आपण उलटपालट करून घेऊया. तरी बघ आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. आता ही भजी झालेली आहे. आता हिला काढून घेऊया आपण. आता आपल्याला ह्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत आणि मध्ये मी चीर मारलेली आहे म्हणजे उडणार नाही. तरी बघा आपली गरमागरम कांदा भजी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर तुम्ही पाहू शकता. बघा किती झटपट आपली गरमागरम कांदा भाजी इथे तयार झालेली आहे. आणि पावसाचं नाव घेता पाऊस सुद्धा मस्त की जोरदार सुरू झालेला आहे. अशा थंड वातावरणामध्ये या गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या नवीन भांड्याबद्दल पुन्हा एकदा सांगतो. द इंडस व्हॅली या ब्रँडचं आपलं हे कॉम्बो पॅक आहे. कढई, फ्राय पॅन, त्याच्यानंतर सॉसपॅन हे तिन्ही प्रोडक्ट ह्या पॅकमध्ये तुम्हाला मिळतात. आपला कुपन कोड हा यूज करायला विसरू नका. 12% डिस्काउंट तुमची वाट पाहतोय. हा कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंट आपल्यासाठी मिळवा आणि हे सुंदर प्रोडक्ट आपल्या किचनमध्ये आपल्या घरी नक्की ऑर्डर करा. पण त्या अगोदर आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.